चला तर मग आज आपण बनवूया पोहे. मी घेतलेले कांदा, शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. पोहे हे धुवून घेतले आहे. आता आपण पहिले कांदा टाकून घेऊया. कांद्याला थोडंसं मीठ आणि तेल टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. आणि आता थोडा वेळ तसंच फ्राय होऊ द्यायचा. आणि मग आपण थोडासा कांदा बाजूला करून घेऊ. त्याचा कलर बदलल्यानंतर त्याच्यात मिरची टाकून घेऊ, तेल टाकून घेऊ आणि मिरचीला पण थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण त्याच्याने लवकर मिरची शिजते. मिरचीचं थोडंसं टेक्स्चर चेंज झालं की लगेच आपण त्यात शेंगदाणे टाकून घेणार आहोत. शेंगदाणे आणि मिरची, कांदा एकत्र केल्याने त्याची चव वाढते. आता आपण जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता हे सगळं टाकून एकदा चांगलं हलवून घेऊया. त्यांचा थोडासा कलर चेंज होत आला की आपण त्याच्यात थोडंसं हळद आणि पोहे टाकून घेऊया. आता हे सगळं मिश्रण एकदा हे झालं, जास्त हलवायचं नाही. एक 5 मिनटं हे करून आपण कोथिंबीर टाकून परत ताट ठेवून देऊया. आणि एक 2-3 मिनटानंतर ताट काढून एकदा आपले पोहे शिजले आहे की ते बघूया. आता आपले पोहे एकदम शिजले आहे. त्याच्यावरती थोडंसं लिंबू टाकून एकदा फ्राय करून हलवून घेऊया. आता मी गॅस बंद केला आहे आणि आपले पोहे तयार आहे.